नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 12 रोजनीशी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। वैष्णवीच्या शाळेत बालदिन कसा साजरा झाला? वैष्णवीच्या शाळेत बालदिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली। अनेक मुलांनी थोर पुरुषांनी वेशभूषा करून त्यांचे सुप्रसिद्ध सुविचार सादर केले। हा प्रश्न, शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली? शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी ज्वारीची कणसे व कपाशीची बोंडे पाहिली, तसेच तुरीच्या व भुईमुगाच्या शेंगांची पिके पाहिली। शिवारात मुलांनी पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही फळझाडे पाहिली। प्रश्न ई, वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा झाला? वैष्णवीच्या मित्रमैत्रिणींनी व नातेवाईकांनी तिला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वैष्णवी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली। तिथे आईबाबांपासून दूर राहणाऱ्या मुलांना खाऊचे वाटप केले। अशा प्रकारे वैष्णवीने आपला वाढदिवस साजरा केला। प्रश्न 2, काते लिहा। प्रश्न, वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले? उत्तर, वैष्णवीच्या रोजनिशीतील दिनांक 16 नोव्हेंबरचे पान मला सर्वात जास्त आवडले, कारण वैष्णवीने आपला वाढदिवस मौज मजा करून साजरा न करता आदिवासी मुलांसोबत साजरा केला। यावरून तिचे मानवतावादी दिसून येते। प्रश्न आ, वैष्णवीला गैमरून आले? उत्तर, वैष्णवीने दुर्गम भागातून शिक्षणासाठी वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना आपल्या वाढदिवसानिमित्त खाऊ दिला। वैष्णवी स्वतःच्या आईवडिलांबरोबर तिथे गेली होती, तेव्हा तिला जाणीव झाली की ही मुली आपल्या आईवडिलांपासून दूर राहतात, म्हणून कवनीने वैष्णवीला गैमरून आले। करा सांगा, रोजनिशी का लिहावी? रोजनिशी लिहिल्याने काय फायदा होईल असे तुम्हाला वाटते? उत्तर, रोजनिशी लिहिण्यामुळे आपल्या जीवनातील घडलेल्या घटनांकडे आपण वेगळ्या व त्रयस्थ दृष्टीने पाहू शकतो। आपल्याला नवी दृष्टी मिळते, म्हणून रोजनिशी लिहावी। रोजनिशी लिहिल्यामुळे महत्त्वाच्या घटनांची नोंद राहते। लिहिण्याच्या सातत्यामुळे विचार स्पष्ट होतात। काही दिवसानंतर आपली रोजनिशी आपण वाचली तर पुन्हा प्रत्ययांचा आनंद मिळतो। आपण भूतकाळ पुन्हा जगू शकतो। याशिवाय दररोज लिखाणामुळे भाषा स्वच्छ व समृद्ध होते। खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत। दिलेल्या वाक्यांतील संबंधित म्हण ओळखा व लिहा। प्रश्न, हुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो। गर्वाचे घर खाली। एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झालं की त्याला सोडून द्यायचं। कामापुरता मामा। सगळीकडे परिस्थिती समान असणे। पळसाला पाने तीनच। ही प्रश्न, थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे। थेंबे 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 तळे साचे। एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात पडणे। हागेतून उठणे, फुफुट्यात पडणे। कुठल्या गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो। अति तिथे माती। न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते। नावडतीचे मीठ आळणी। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा।